परवा दिवशीच हा चॅनल डिलीट झालेला आहे. 8200 एवढे त्याचे सबस्क्रायबर झाले. नमस्कार सर्वांना, तुम्ही मला ओळखतच असाल. मी हार्दिका घरत. मराठी बाणा आणि भटकंती हा आपला यूट्यूब चॅनल होता आहे. मी असं का सांगते, कारण परवा दिवशीच हा चॅनल डिलीट झालेला आहे. आणि हे सांगताना खरंच मला असं खूप वेगळं वाटते, कारण खूप मेहनत केली होती त्या चॅनलवर. 8200 कालपर्यंत त्याचे, परवा दिवशीपर्यंत 8200 एवढे त्याचे सबस्क्रायबर झाले होते. गेल्या महिन्यात मार्चमध्येच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. आणि ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात 8000 म्हणजे 9000 समथिंग झाले असते. पण परवा दिवशीच यूट्यूब चालू असताना अचानक तो ऑफिस झाला अकाउंट, आणि तो अकाउंट डिलीट झाला यूट्यूबमधून. तर त्यानंतर काल तर पूर्ण दिवस असं ना की काय करावं काही सुचत नव्हतं. मी इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी विचारत होती की ह्याच्यामध्ये काय करता येईल. माझ्या बहिणीने सुद्धा काही मेल केलेले आहेत. मी सुद्धा खूप असं ट्राय करत होती, हे करावं की ते करावं असं. त्यानंतर आज सुद्धा असं खूप दिवसभर आज केक सुद्धा मी बनवले, कारण तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्ही बघितलेच असतील की मी सगळे केकचे शॉर्ट्स व्हिडिओ त्या अकाउंटवर टाकत होती. तर आज सुद्धा मी केक बनवले. आणि त्यावेळेस मला खरंच खूप असं एक असं रिकामी वाटतं ना. आता 2 महिने झाले मी सलग केकच्या व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होती. तर आज केक बनवताना थोडंसं असं फील होत होतं की यूट्यूब चॅनल नाही आणि आपण व्हिडिओ कशावर टाकणार आहे, कशावर टाकतील, म्हणून मी व्हिडिओ काही शूट नाही केल्या. सॉरी. हां, केक बनवत होती, पण अर्ध लक्ष ना माझं हेच होतं की मी असे छान छान व्हिडिओ टाकत असते, सर्वांना आवडत असतात, सर्व छान छान कमेंट्सही करत असतात. पण हा अकाउंट कसं काय पुन्हा येईल ह्याची मी वाट बघत होती. पण बरेच असं यूट्यूबवर पाहिलं की त्याच्यावर काही काहींना 1 महिना लागलेला आहे, काही काहींना 2 महिने, 3 महिने, किंवा काही काहींचे अकाउंटला वर्ष लागलेले आहेत की ते पुन्हा पुन्हा अकाउंट येण्यासाठी. मग मी आता विचार केला, म्हणजे परवा दिवशीच ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर मी थोडंसं स्टेटस टाकलं की यूट्यूब हे झालं. मला प्रत्येक जणांनी मेसेज केला, प्रत्येक जणांनी कॉल केला आपलेपणाने, म्हणून सर्वांनी मला विचारलं की काय झालं नक्की, आपलं यूट्यूबचं कसं काय झालं, तू काय टेन्शन घेऊ नको, सर्व व्यवस्थित होईल असं सर्वांनी सांगितलं. प्रत्येक जण सांगत होता अगं काहीच टेन्शन घेऊ नका, होईल ग असं सांगत होते. त्याने एक आधार पण भेटत होता. आणि त्यानंतर मग रात्री सचिन मला छावा मूवी बघायला घेऊन गेला. सांगतो चला तुला घेऊन जातो, कारण मी दिवसभर ना थोडंसं असं डिप्रेशनमध्येच होती. तर छावा मूवी बघितल्यानंतर अजून जास्त मला एनर्जी आली. असं वाटलं अरे हे तर काय आहे, अकाउंटच गेलाय ना, मी स्वतः तर अजून आहे. मी अजून तेवढीच मेहनत करेल, तेवढं सगळं प्रयत्न करेल आणि पुन्हा आपले सबस्क्रायबर घेऊन येईल, अजून जास्त सबस्क्रायबर घेऊन येईल. तर त्याच्यामुळे एक एनर्जी आली की महाराजांनी एवढं त्रास सहन केला, एवढं आहे, तर आपल्या एवढीशी गोष्टीला आपण एवढं काय वाईट वाटून घेत असतो. म्हणून आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:15, आणि म्हणून मी आता ही व्हिडिओ शूट करते. उद्या आहे महाशिवरात्री. तर मग ठरवलं की उद्या महाशिवरात्री आहे, आणि त्यामुळे मी पुन्हा आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलला सुरुवात करते. आणि तुम्हीही मला पहिल्या एवढाच खूप छान सपोर्ट करा. सर्वांनी तेवढंच मला प्रेम द्या. तुम्हाला ही वेगवेगळ्या केकच्या व्हिडिओही बघायला भेटतील. आणि खरंच तुमचा सपोर्ट खूप जास्त पाहिजे. आणि आता एक ना मला ती यूट्यूबची आता एक सवय लागलेली आहे की एक तरी केक आला ना तर हा व्हिडिओ शूट करायचा, कारण माझा ट्रायपॉड तिकडे लावलेलाच असतो, की लगेच असं व्हिडिओ शूट करायची ही मला एक सवय लागलेली आहे. त्यामुळे जेव्हा रिकव्हरी होईल अकाउंट तेव्हा होईल. तर उद्या म्हणजे आता महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या मी नवीन अकाउंटची ओपनिंग करत आहे. तर तुमची सर्वांची मला साथ हवी आहे. पुन्हा एकदा मला तयारी करायची आहे नवीन अकाउंटची, पुन्हा एकदा मला सर्व मेहनत करायची आहे, आणि तुमचीही साथ खूप हवी आहे यासाठी. आणि ही व्हिडिओ आपले जर जुने सबस्क्रायबर असतील, नवीन सबस्क्रायबर असतील, तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच ह्या जोमात, अशाच ह्या तयारीत, अशा ह्या पूर्ण मेहनतीमध्ये मी ह्या नवीन अकाउंटची सुरुवात करत आहे. तर तुमची साथ मला नक्की असू द्या. तर चला, असेच आपण नवीन केकचे व्हिडिओ, काही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ, लाईफस्टाईलचे व्हिडिओ हे अकाउंटवरून तुम्हाला दिसतील. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांच्या कृपेने मला एक वेगळी एनर्जी आली, खरं सांगता येईल तर. कालपर्यंत मी खरंच काल काय, आज दुपारपर्यंत मी खूप रडत होती की मला असं मध्येच ना मी विसरून जायची की अरे हा काय काय ना, नॉर्मल आहे. आणि एकदाच असं मोबाईल हातात घेतला आणि स्क्रोलिंग करायची मला एक सवय लागलेली होती. किती सबस्क्रायबर वाढलेले आहेत, किती व्ह्यूज वाढलेले आहेत ते चेक करायची. आणि ते दिसत नव्हतं तर खूप असं वाईट वाटत होतं की एवढी मेहनत केली, एवढं सगळं केलं आणि ते निघून गेलं असं. ठीक आहे, तुमच्या साथीने हे सर्व मी शक्य करेल आता पूर्ण. आणि तुमचीही साथ हवी आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या पुढे घेऊन येईल. केकच्या नवीन डिझाईन, त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो त्याच्या व्हिडिओ घेऊन येईल. त्याला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.